काही दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होते। कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगम असलेल्या माहुली इथं छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या समाधीला पुराच्या पाण्यानं वेढा दिलेला आहे आणि त्याचबरोबर काशी विश्वेश्वर मंदिराच्या पायरीवर देखील पावसाचं पाणी पुराचं पाणी आलेलं आहे। सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे साताऱ्यातील नदी नाले असलेले दुथडी भरून वाहत आहेत। मी सध्या उभा आहे साताऱ्यातील संगम माहुली या परिसरामध्ये। आपण बघू शकता येथे कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम आहे आणि या संगमामध्ये देखील छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी आहे आणि या समाधीलाच पूर्णपणे पाण्याने वेढा दिलेला आहे। एकंदरीत बघायला गेलं तर दुथडी भरून या दोन्ही नद्या आता वाहताना पाहायला मिळतात। आपण माझ्या समोर मी पुढारीच्या प्रेक्षकांना दाखवू इच्छितो, समोर बघितलं तर काशी विश्वेश्वराचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या पायऱ्यांना देखील आता पाणी पोचलेलं आहे। एकंदरीत बघायला गेलं तर संपूर्ण सातारा जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। सातारा जिल्ह्यामध्ये जो काही पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, या पडणाऱ्या पावसामुळे देखील आत्तापर्यंत 84 घरांची पडझड झालेली आहे। यामध्ये 7 जनावरं देखील दगावलेली आहेत। काही ठिकाणी देखील दरडी कोसळलेल्या आहेत, रस्ते बंद आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर जनजीवन देखील आता या सातारा जिल्ह्यामध्ये विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळते। सातारा शहरामध्ये पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी डोंगर भागामधील जो घाटमाता परिसर आहे त्या परिसरामध्ये देखील पावसाची संततधार अजूनही कायम आहे। एकंदरीत बघायला गेलं तर या संपूर्ण पडणाऱ्या पावसामुळे सातारा जिल्ह्यातील जी धरणं आहेत त्यांच्या पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळते। एकंदरीत बघायला गेलं तर आत्ता छत्रपती थोरले शाहू महाराज यांची जी समाधी आहे त्या समाधीला देखील आता पाण्याने पूर्णपणे वेढा दिलेला आहे। एकंदरीत बघायला गेलं तर सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील नदीकाठच्या गावांना, नदीकाठच्या राहणाऱ्या ज्या लोक आहेत त्यांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कोणी नदीपात्रात उतरू नये, अत्यंत धोकादायक ठिकाणी जाऊ नये असं देखील आवाहन आता सातारा जिल्हा प्रशासनाच्या मार्फत करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।